तर युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच इराणनं एक मोठा दावा केलाय। इराणनं अमेरिकेचं F-18 हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केलाय। अमेरिकेसोबतच्या वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचा हा दावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। मात्र अमेरिकेनं हे सगळे दावे फेटाळून लावलेले आहेत। तर आमचं कोणतंही F-18 लढाऊ विमान इराणनं पाडलं नाही। इराणचा F-18 लढाऊ विमान पाडल्याचा दावा खोटा असल्याचं अमेरिकेनं म्हटलेलं आहे। दरम्यान अमेरिकेची ही F-18 विमानं नेमकी कशी असतात, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर F-18 हे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे। हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याची या विमानाची क्षमता आहे। अचूक हल्ला करण्यात हे विमान सक्षम असतं। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रडार प्रणालीने सज्ज असे हे विमान आहे। तर गाइडेड क्षेपणास्त्राने सज्ज अशी ही विमानं असतात। ताशी 2000 किलोमीटरचा वेग हे या विमानाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे। तर या विमानाची उड्डाण क्षमता आहे 2360 किलोमीटर पर्यंत। तर युद्धविरामाच्या चर्चेत देखील अमेरिकेकडून इराणवर हल्ले कायम आहेत। इराणच्या अनेक सैन्य ठिकाणांना लक्ष्य केल्याचा व्हिडिओ आता अमेरिकी लष्करानं जारी केलाय। एडनच्या आखाताच्या मुखाशी असलेली बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी देखील बंद करू असा इशारा इराणने दिलाय। ही सामुद्रधुनी इराणपासून दूर येमेनमध्ये आहे। मात्र तिथल्या शिया विचारांच्या आणि कायम इराणच्या पाठीशी असलेल्या हुती दहशतवाद्यांना हाताशी घेण्याचा इराणचा विचार दिसून येतोय। त्या आधारे ते अमेरिकेवर दबाव टाकतायत। लाल समुद्राला जोडणाऱ्या या सामुद्रधुनीतून जगातील 12% मालवाहतूक होते। त्यामुळेच ही सामुद्रधुनी ताब्यात आल्यास इराण आणि हुती मिळून संपूर्ण लाल समुद्र ताब्यात घेऊ शकतात। जमिनीवर हल्ले झाले तर बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी बंद करू असा इशारा त्यांनी अमेरिकेला दिलाय। आणखी एक मोठी अपडेट आहे। अमेरिकेकडून आता खर्ग बेट आणि इराणच्या किनाऱ्यावरील आण्विक तळ ताब्यात घेण्याचा डाव आखला जातोय। कारण अमेरिकेचे 7000 मरीन सैनिक हॉर्मुझच्या जवळ पोहोचतात। त्यानंतर या भागातील सैनिकांची संख्या आता 50,000वर जाणार आहे। मात्र आमची त्यांच्या प्रत्येक हालचालींवर देखरेख आहे असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष बाघेर खलिफाब यांनी म्हटलंय। खर्ग बेट किंवा आण्विक तळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला तर इराण आखातातील अमेरिकेच्या सर्व तळांवर अमर्याद हल्ले करेल असा इशारा इराणने दिलाय। जपानहून USS त्रिपोली आणि सॅन दिएगोहून USS बॉक्सर या अमेरिकन युद्धनौकांचा ताफा हॉर्मुझच्या दिशेने निघालेला आहे। यानंतर आखाती युद्धासाठीच्या अमेरिकेच्या सैनिकांची संख्या आता 50,000 होणार आहे। याआधी इराक युद्धात अमेरिकेने 1.5 लाख सैनिक आखातात आणले होते। त्यानुसार आता आखाती युद्धात अमेरिका दुसरी सर्वात मोठी तैनाती करत आहे। Será que eu tô
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.